आधुनिक भारताचे शिल्पकार गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणत, मनावरील मळ दूर सारून आंतरिक शक्ती देणारी आनंददायी प्रक्रिया सुरू करते ते खरे शिक्षण. हे ब्रीद घेऊन लातूर येथील डॉक्टर राम गोपालजी सारडा, नंदकिशोरजी भार्गव, डॉक्टर चंद्रकांत देऊळगावकर आदी समविचारी मंडळींनी अभिनव मानव विकास संस्थेची आणि श्री किशन सोमाणी विद्यालयाची स्थापना केली. विद्यार्थ्यांनी कला, क्रीडा आणि विज्ञान ह्या सर्व क्षेत्रांचा आस्वाद घ्यावा, परस्पर सहकार्यातून सशक्त आणि करुणामयी अभिनव मानवाची घडण व्हावी ह्या उद्देशाने 21 जून 1993 रोजी श्री किशन सोमाणी विद्यालयाचा आरंभ झाला. सुरुवातीला आदर्श कॉलनीतील एका छोट्या घरात भरणारी ही शाळा 4 वर्षातच मोरेनगर येथे स्वतःच्या इमारतीत दाखल झाली. हळूहळू एक एक सुविधांची भर पडत गेली. विद्यार्थ्यांना प्रशस्त वर्गखोल्या, उत्तम प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय आणि शुद्ध पेयजल यंत्रणा यासोबत मोकळं मैदान मिळालं. सुसज्ज संगणक कक्षाबरोबरच डिजिटल क्लासरूम्स अशा सर्व काही भौतिक सुविधा मुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. विद्यालयाच्या एकंदरीत विजेच्या आवश्यकतेपैकी बहुतांश विजेची निर्मिती ही सौर पटलामार्फत तयार होते. दृश्य माध्यमातून मुलांचं भावविश्व नकळत घडत जातं. बालवाडीच्या भिंती चित्रमय झाल्या. प्रसिद्ध चित्रकार आभा भागवत यांच्याबरोबर मुलांनी शाळेच्या भिंतीवर चित्र रंगवून रंगांशी दोस्ती केली. प्रसिद्ध चित्रकार, गायिका आणि लेखिका माधुरी पुरंदरे यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी 3 दिवसांची कलाकारी कार्यशाळा घेतली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीसाठी शाळेच्या भिंती खुल्या झाल्या. पुस्तकी शिक्षणापेक्षा मुलं कृतीतून आणि सहभागातून सहज शिकत जातात. महात्मा गांधी, विनोबाजी आणि जे कृष्णमूर्ती यांच्या विचारांनी शिक्षणास आनंददायी करणाऱ्या संस्था आणि शिक्षक यांच्या संपर्कात राहण्यास विलक्षण आनंद आहे. फलटण येथील कमलाबाई निंबकर विद्यालय, गुंजोटीचं श्रीकृष्ण विद्यालय, पुण्यातील अक्षर नंदन आणि बालभवन ह्या संस्थांकडून नवनवीन कल्पना समजत जातात. अशा जाणकारांशी संवाद साधल्यामुळे शिक्षक समृद्ध होत जातात. संकल्पना समजल्या आणि त्या आत्मसात केल्या तर मुलांना त्या अभ्यासात मजा वाटू लागते. असाध्य ते साध्य होऊ लागतं. गणित आणि विज्ञान ह्या विषयातील मूलभूत संकल्पना सहज समजाव्यात यासाठी विद्यालयात विशेष प्रयत्न केले जातात. करोना काळात सिंधुदुर्गच्या प्राध्यापक शमशुद्दीन अत्तार सरांनी गणिताच्या वेगवेगळ्या वेबसाईटची ओळख करून दिली. थेट अमेरिकेतून गणित तज्ज्ञ पुष्पा आणि मधुकर देशपांडे यांनी शिक्षकांशी वेळोवेळी संवाद साधून नव्या रीती सांगितल्या. नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशनच्या संचालक गीता महाशब्दे आणि स्वाती मोरे यांनी गणिताची भीती घालवण्यासाठी तसेच मूलभूत संकल्पना समजावून सांगण्यासाठीच्या सोप्या युक्त्या सांगितल्या. काही साहित्याचा वापर करून दाखवला. विख्यात विज्ञान प्रसारक अरविंद गुप्ता यांनी हसत खेळत विज्ञान व्याख्यानातून विज्ञान खेळणी दाखवल्या. त्यांचे शिष्य आणि आयुका मुक्तांगण विज्ञान शोधिकाचे संचालक अशोक रुपनेर यांनी टाकाऊ वस्तूतून आणि आजूबाजूच्या साध्या जिनसामधून वैज्ञानिक तत्व उलगडता येतात याची प्रात्यक्षिके दाखवली. तर जैव तंत्रज्ञ शर्वरी कुलकर्णी यांनी आंतरजालावरील आभासी म्हणजेच व्हर्च्युअल प्रयोगशाळा कशी असते, तिथे प्रयोग कसे करावेत हे समजावून सांगितले. ह्या उपक्रमातून अत्यल्पता वस्तूंचा पुनर्वापर अंगी बाणवला जातो. त्यातूनच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यास प्रोत्साहन मिळते. दरवर्षी विज्ञान दिनी विद्यार्थ्यांच्या प्रयोगांचे प्रदर्शन भरवण्यात येतं. त्यातील मुलांचा सहभाग वरचेवर वाढत आहे. विद्यालयातील कार्यक्रमांची उद्घाटनं दीप प्रज्वलनाने न होता वैज्ञानिक उपकरणांच्या सहाय्याने केली जातात. खगोलशास्त्र हे अतिशय आकर्षक आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकार्याने फिरते नभांगण विद्यालयात आणलं गेलं. त्यातून मुलांना ग्रह, तारे यांचं अफाट जग लक्षात आलं. विद्यार्थी आणि शिक्षक यांनी टेलिस्कोप निर्माण करण्याच्या कार्यशाळेत सहभागी झाले. प्रथम ह्या विख्यात संस्थेचे संस्थापक डॉक्टर माधव चव्हाण यांनी शिक्षणामध्ये काळानुरूप बदल कसे होत आहेत आणि आपण खुल्या मनाने स्वतःत बदल कसा करावा याची जाणीव करून दिली. भाऊसाहेब चास्कर यांनी वैविध्यपूर्ण कृतिशीलता उलगडून दाखवली. डॉक्टर मंजिरीताई निमकर यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा उपयोग कसा करून घ्यावा,
मुलांच्या मुक्त मनाला नकळत संकुचित कसं केलं जातं आणि ते कसं टाळावं यावर सविस्तर भाष्य केलं. पूर्वा अग्रवाल यांनी दुबईतील शिक्षण पद्धती समजावून सांगितली. बाल कथाकार राजीव तांबे यांनी बालकांची मानसिकता कशी जपावी ह्या विषयावर विचार मांडले. वयम मासिकाच्या संपादक चौकर यांनी भाषा कौशल्याविषयी गप्पा मारल्या. 2 वर्षांहून अधिक काळ घरात राहूनच केलेला अभ्यास, मोबाईलचा अतिवापर याचा मुलांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मिलिंद पोद्दार सरांनी पालकांशी ऑनलाईन शिक्षणातले पालकत्व तर मुलांबरोबर करोनाची गस्त, घरात शिक्षण मस्त यावर संवाद साधला. मनाला उदात्त आणि उन्नत करण्यासाठीचा सोपा मार्ग म्हणजे वाचन. विद्यालयात सुमारे 6000 पुस्तके आहेत. नियतकालिकं व पुस्तकं वाचून मुलांना लेखकांशी बोलण्याची आकांक्षा निर्माण होणं स्वाभाविक आहे. त्या पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी साहित्यिक, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते व शासकीय अधिकारी यांच्या भेटी घडवल्या जातात. मुलं सहजपणे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी संवाद साधतात. विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांची मुलाखत घेऊन त्यांचा साहित्य लेखनाचा प्रवास समजून घेतला. तसेच उदगीर येथील मराठी साहित्य संमेलनात अनेक साहित्यिकांचे परिसंवाद ऐकले. हैदराबाद मुक्ती संग्रामाचे रोमहर्षक पर्व समजून घेण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक श्रीमती कमलाबाई चाकूरकर, श्री मुरगाप्पा खुमसे, श्री जीवनधर शहरकर यांच्या मुलाखती घेतल्या. काळाची गरज लक्षात घेऊन विद्यालयात गणित आणि विज्ञान हे विषय इंग्रजी माध्यमातून शिकवले जातात. आता विविध मंडळाचे अभ्यासक्रम पाहून 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणित विषय केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड नुसार शिकवले जात आहे. अशा वैविध्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थी बहुश्रुत होतात आणि बहरू लागतात. साहजिकच शैक्षणिक मार्गावरही त्यांची आगेकूच चालू आहे. क्रीडा, चित्रकला आणि संगीताच्या विविध स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षा यातही विद्यार्थी नेत्रदीपक यश मिळवत आहेत. 4 टप्प्यातून जाणाऱ्या होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेतही मुले यशस्वी ठरत आहेत. अनेक विद्यार्थी जिल्हा आणि राज्य स्तरावर अनेक बक्षिसं मिळवत आहेत. उदगीरच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातील बाल मेळाव्यात काव्य वाचनासाठी आणि गाणं सादर करण्यासाठी अनेकांना निमंत्रित केलं होतं. मार्च 2022 मध्ये 147 विद्यार्थ्यांनी शालांत परीक्षा दिली. त्यात 6 विद्यार्थ्यांनी 100% गुण प्राप्त केले. 113 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले. तर उर्वरित सर्वच विद्यार्थी 75% पेक्षा जास्त गुण प्राप्त करून विशेष गुणवत्ता यादीत आले. संस्कृतमध्ये 51 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण प्राप्त केले. 2017 मध्ये विद्यालयाचा रौप्य महोत्सव साजरा करताना प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी, हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल लाहोटी यांना तर समारोपाला जगविख्यात जनुकीय तज्ज्ञ डॉक्टर उषा बारवाले यांना आमंत्रित केलं होतं. त्यावेळी माजी विद्यार्थीही उत्साहाने सहभागी झाले होते. विद्यालयातील अनेक माजी विद्यार्थ्यांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी, विधी, कर सल्ला, बँकिंग, शिक्षण, उद्योग, अभिनय, शासकीय सेवा आणि समाजकार्य अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने स्वतःची ओळख निर्माण करून विद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे. ही सुसंस्कृत आणि संवेदनशील पिढी पाहणं याचसाठी संस्थापक पिढीनं हा अट्टहास केला होता. त्याच वाटेवर विद्यालय मार्गस्थ आहे. धन्यवाद.